नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माहोपेक्षा या जीवन पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत श्री उज्ज्वल नारायण उके. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. श्री उज्ज्वल नारायण उके हे 4 दशकाहून अधिक काळ सार्वजनिक प्रशासन, महिला बाल संरक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवणारे एक दूरदर्शी प्रशासक आहेत. त्यांनी IIM अहमदाबाद मधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. प्रशासनामध्ये अनेक पदं भूषवल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून ते निवृत्त झालेत. मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे ते मानकरी आहेत. उके यांनी महाराष्ट्रातील अंगणवाडी व्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये आणि महिला बाल संरक्षणाच्या धोरणात्मक सुधारण्यात ऐतिहासिक योगदान दिलेलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत 1985 साली प्रवेश केल्यानंतर उके यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच सर्वात वंचित घटकांच्या हक्कांना प्राधान्य दिले. उके यांचे नेतृत्व केवळ प्रशासकीय मर्यादांमध्ये अडकलेलं नाही, ते माहोपेक्षा मनशक्ती, जीवन कौशल्य आणि सकारात्मकता वाढवणाऱ्या त्यांच्या अद्वितीय प्रणालीचे संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक आहेत. या प्रणालीद्वारे त्यांनी 12,000 पेक्षा अधिक व्यक्तींना मानसिक बळ, सकारात्मकता आणि भावनिक स्थैर्याचं प्रशिक्षण दिलंय. चला तर मग या जीवन पद्धतीविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊयात. सर, जसं मी आता तुमची प्रस्तावना देत असताना म्हटलंय की माहोपेक्षा ही जीवन पद्धती विषयी तुम्ही बोलतात. मला सर्वात आधी विचारायचं ते म्हणजे एक प्रशासकीय अधिकारी तुम्ही म्हणून विविध क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे आणि असं असताना माहोपेक्षा ही जीवन प्रणाली विकसित करावी असं का वाटलं आणि नेमकं माहोपेक्षा म्हणजे काय? माहोपेक्षा एक जीवन जगण्याची पद्धत आहे. ही प्रणाली मी काही विकसित नाही केली आहे, आपोआप डेव्हलप झालेली आहे. ओके. म्हणजे असं काही नाही की मी इजाद केली आहे, पण जीवनामध्ये जे काही अनुभव आले माझ्याकडे किंवा प्रशासकीय सेवेमध्ये पण जेव्हा मी शिकत होतो तेव्हापासून मी ह्या विषयाकडे विचार करत होतो आणि जसं जसं मला अनुभव आले त्याच्या एक एक पूर्ण निचोड घेऊन, म्हणजे इट्स जस्ट एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑल माय एक्सपिरियन्सेस, हे घेऊन जीवन कसं जगायचं हे बायोलॉजिकली, फिलॉसॉफिकली आणि सायंटिफिकली हा 3 गुणाचा हे एक सार आहे आणि विकसित आपोआपच झालेलं आहे. जसं जसं मी ह्याच्यामध्ये 2007 वर्षापासून 2007 वर्षी मी सुरू केलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत हळूहळू हळूहळू डेव्हलप होऊ गेलं. दॅट इज नाव जे प्रेझेंट फॉर्म मध्ये आहे तो एक रिफाइंड फॉर्म आहे. सुरुवातीला आम्ही कच्चे पक्क होतं, आता खूप रिफाइंड झालेलं आहे. कारण की माझी एक सवय आहे की मी प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो, स्वतःला प्रश्न विचारतो. कोणतीही गोष्टी समजण्याचे जे प्रयत्न आहे ते प्रश्नाशिवाय तुम्ही समजू शकत नाही. सो आय ऑलवेज अनालाइज व्हॉट एव्हर आर माय फाइंडिंग्स. माझे स्वतःचे फाइंडिंग्सवर मी गहन अभ्यास करतो आणि एक क्रिटिक किंवा एक म्हणजे स्वतःचीच क्रिटिसिझम मी करतो. त्यामुळे हळूहळू इतक्या वर्षामध्ये तो एक रिफाइंड फॉर्म झालेला आहे. अगदीच. सर, पण आता आपण जीवन पद्धतींविषयीच बोलतो आहोत, तर मुळात आपण आता इतकी प्रगती करतो तरी सुद्धा एक स्ट्रेसफुल लाईफ सगळेच जण जगतात. प्रत्येकाला काही ना काही स्ट्रेस आहे. अशा कंडिशनमध्ये माहोपेक्षा कसं काम करतं? स्ट्रेस हा जीवनाचा एक अभिन्न अंग आहे आणि मला असं वाटतं की एक अहंकाराचा भाव आहे की प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्यासारखा स्ट्रेस कोणाला नाहीये. आय एम द मोस्ट स्ट्रेस्ड पर्सन. पण मी नेहमी विचारतो लोकांना की 2 दिवसानंतर ज्या माणसाला फाशीची सजा होणार आहे आणि एक लहान मुलगा तो 2री मध्ये आहे, त्यांनी होमवर्क नाही केलंय आणि तो शाळेला निघाला आहे आणि त्याच्या मनात चलबिचल आहे की मी होमवर्क नाही केलं, आता काय होईल. ह्या दोघांपैकी कोणाला जास्त स्ट्रेस असेल? बरोबर आहे ना? लोक म्हणतील की नाही, ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्याला खूप जास्त स्ट्रेस असेल. मी म्हणतो की त्या लहान मुलाला पण तितकंच स्ट्रेस आहे. करेक्ट. सो कम्पॅरेटिव्हली म्हणजे हे असं काही तुम्हाला यार्डस्टिक लावता येत नाही स्ट्रेस किती आहे. पण येस, स्ट्रेसचे शिवाय तुम्हाला जगणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही जगू शकत नाही. एक गाडी जेव्हा चालते तर चाका जे असतात ते जमिनीवर ते फिरतात, बरोबर आहे. जर जमीन खूप स्मूथ असेल, काचेसारखी,
तर चाके तिथे जागेवरच फिरत राहणार. त्यासाठी फ्रिक्शन लागतो. तर हे जे स्ट्रेस आहे ना, हे फ्रिक्शन आहे. हे जोपर्यंत फ्रिक्शन येत नाही ते चाके पुढे जाणार नाही. त्यासाठी स्ट्रेस गरजेचा आहे. फक्त तुम्हाला ते ऍक्सेप्ट करायला लागेल की स्ट्रेस येणारच आहे आणि मला माझी मानसिक तयारी किती आहे ते स्ट्रेसला फेस करण्याची, तो इम्पॉर्टंट आहे. आम्ही ते शिकवतो. आम्ही तुम्हाला तुमची ओळख करून देतो. तुम्हाला स्वतःची एकदा ओळख झाली, तुमच्याकडे किती शक्ती आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कोणतेही स्ट्रेस आले तर तुम्हाला ते मॅनेज करता येईल. सर, आता तुम्ही बोलताना स्वतःची ओळख असं म्हणालात. प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याबद्दल जास्त माहिती असतं, पण स्वची ओळख नसते, आपल्याबद्दल माहिती नसतं. एक चेतन मन आणि दुसरं अवचेतन मन, यातला मुळात फरक काय आहे? आणि चेतन आणि अवचेतन या दोन्ही मनाचा आपण आपल्या विकासासाठी कसा काय फायदा करून घ्यायला हवा? जेव्हा तुम्ही दुसरीकडे बघतात, तुम्ही इतरांना आरसेसारखा ट्रीट करतात. मी तुमच्याकडे बघत आहे तर मी तुम्हाला आरसा म्हणून बघत आहे की तुम्ही माझ्याकडे कसं बघतायत. आम्ही सगळीकडे अप्रुव्हल सीक करतो, बरोबर आहे ना. पण जेव्हा एकटे आम्ही आरसेला बघतो, खरं तर तेव्हाच आम्हाला स्वतःची ओळख सुरुवात होते की मी इतर लोक जे म्हणतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे आमची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करतो तुमचे स्वतःची ओळख जे तुम्ही म्हणाले तसंच करतो. चेतन मन हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये जे जागृत अवस्थामध्ये आम्ही आहोत. तुम्ही आता चेतन मन तुमच्या जागृत आहे, माझा पण जागृत आहे. जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा पूर्णपणे कधी झोपत नाही. झोपण्याची जी प्रक्रिया आहे ते फक्त चेतन मन झोपतो, पण अचेतन मन झोपत नाही. कारण की तुमची हृदय गती सुरू असते, तुमचे श्वास सुरू असतात, सगळं प्रक्रिया सुरू असते. तो कंट्रोल करतो अचेतन मन. चेतन मन रात्री झोपतो, सकाळी उठतो, तो विचार करतो, तो अनालाइज करतो, तो निर्णय घेतो. अचेतन मन पॅसिव्ह आहे, बरोबर आहे. पण शक्ती सर्वात जास्त अचेतन मनला आहे. 33 ट्रिलियन सेल्स आहेत आमचे शरीरामध्ये. प्रत्येक सेलला कंट्रोल करतो अवचेतन मन. चेतन मन बाहेरचे सगळं काम करतो. तुम्हाला पोषणची गरज आहे, तुम्हाला जगण्यासाठी अनेक गोष्टी लागतात, ते सगळं पुरवठा करण्यासाठी जे तुमचं चेतन मन आहे ते बाहेर जातो. त्याला स्ट्रेस होतो, त्याला इमोशन्स येतात. सक्सेस झाला तर आनंद त्याला वाटते आणि फेल्युअर झाला तर त्याला दुःख वाटते. आणि जेव्हा जास्त कठीण झाला तर त्याला स्ट्रेस त्याचा वाढतो. तो चेतन मनचा भाग आहे. पण तुम्हाला मी एक सोपं सांगतो. विचार करा की तुमचा चेतन मन रामासारखा आहे, ओके, आणि अवचेतन मन जे आहे तो हनुमानासारखा आहे. हनुमानला शक्ती खूप आहे, प्रचंड शक्ती आहे, पण तो नेहमी रामाची आज्ञा मानतो, तो आज्ञाधारक आहे. त्याप्रमाणे चेतन मन जो आहे तो रामासारखा आहे, तो कर्म करतो. जेव्हा सीतेचा शोध सुरू होता, कुठे गेली, हनुमानाने सांगितलं इथे आहे, त्यांनी मार्ग दाखवला. पण त्यांनी असं नाही म्हटलं की, त्यांनी सांगितलं श्रीराम इथून चला, ह्या मार्गाने आम्हाला सीता मिळेल. आम्ही नेहमी म्हणतो की मार्ग दिखाएंगे हनुमान, चलेंगे श्रीराम. तसंच अवचेतन मन तुम्हाला मार्ग दाखवणार, पण कर्म करायचं आहे ते चेतन मनने. जागृत अवस्थामध्ये कर्म जसं मी बोलतो आहे ते माझ्या चेतन मन बोलतो आहे. पण आतमध्ये जे आतील शक्ती आहे ते हनुमानाची, जे अचेतन मनची आहे, तो सुरू आहे, तो फक्त ऐकत आहे. आणि तुम्ही जसं तुमचे विचार होतील त्याप्रमाणे तो काम करेल. आणि नेहमी हनुमान रामाला काय म्हणतो, तुमची आज्ञा. येस बॉस. आपण जे आज्ञा देणार त्याप्रमाणे मी करणार. तुम्ही चुकीची आज्ञा जर दिली तुमच्या अचेतन मनला तर तो चुकीच्या मार्गाने पण जाऊ शकतो. म्हणजे नेगेटिव्ह जे तुम्ही म्हणतात की काही बरोबर होत नाही, सगळीकडे फेलियर आहे, माझं आयुष्य असं बेकार झाला, आतून अचेतन मन काय म्हणतो, येस बॉस, आणि त्याप्रमाणेच तो क्रिया करतो. तो आज्ञाचे बाहेर जाणार नाही. जर तुम्ही म्हणाले की मी यशस्वी होत आहे, मी एक चांगला माणूस आहे, मी यापेक्षा जास्त अभ्यास करणार, जास्त
इम्पॉर्टंट होणार किंवा जे काही मला माझे टार्गेट्स आहेत त्याप्रमाणे मी एक कॉन्फिडन्सनी पुढे जाणार. अचेतन मन म्हणतो येस बॉस, तो तुमच्या आतून कॉन्फिडन्स बिल्डअप करतो. तो तसा आहे ते. करेक्ट. सो दॅट इज द डिफरन्स. त्यालाच आपण कदाचित मॅनिफेस्टेशन म्हणत असो आजच्या भाषेमध्ये. हो ते हे सगळे शब्दप्रयोग आहेत. कोणत्याही गोष्टीला रोमॅन्टिक करण्यासाठी कोणते नवीन नवीन बोलत राहतात लोक. अगदीच अगदी. सुरुवातीला एक शब्द होतात, आता काही नवीन शब्द आहेत ते येत राहतात. असं काही नाही. मग मला आता तुम्ही बोलत असताना जाणवलं एक की जेव्हा आपण लहानपणी म्हणा किंवा मोठे झाल्यावर सुद्धा आपण काही ना काही चूक करतो, तेव्हा ती करत असताना आपल्या मनात असा विचार असतो की नाही करू. एक मन सांगत असतं नाही करू, पण इच्छा मारू शकत नाही, म्हणजे आपलं इच्छेवर आपला कंट्रोल नसतो. अशा वेळी आपण ती चूकही करतो, पण मनात असं सांगत असतं, सारखं सारखं वाटत असतं की हे जे केलंस ते चूक आहे. तर ते आपलं अवचेतन मन नसतं, हे बऱ्याचदा आपल्याला कळत नसतं. बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे. अचेतन मन ऑर्डर करू शकत नाही, पण रिक्वेस्ट करू शकतो. जसं हनुमान रामाला रिक्वेस्ट करू शकतो, प्रभू या मार्गाने चला. बरोबर. तसंच तो आतून तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की साहेब हे करू नका, हे केल्यास काहीतरी चूक, तुमच्या हातातून चूक होईल आणि तुमचं नुकसान होऊ शकतो. करेक्ट. असं जर आतून तुम्हाला अचेतन मन सांगत आहे, निर्णय कोणाचा आहे? चेतन मनाचा आहे. शेवटी निर्णय रामाने घ्यायचा आहे. काही लोक असतात आतून त्यांना असं वाटते की नाही आता खूप जास्त झाला, दारू आजपासून मी सोडतो. आतून फिलिंग येते की नाही नाही घेतलं पाहिजे, कारण अचेतन मन पूर्ण तुमचे पेशी जे आहेत 33 ट्रिलियन सेल्स, प्रत्येक पेशीला तो कंट्रोल करतो. आणि कंट्रोल करत असताना त्याला माहित आहे की कुठे काय खराब होत आहे. बरोबर आहे. व्हॉट इज नॉर्मल, व्हॉट इज ॲबनॉर्मल ते सगळं माहित आहे. तर तो आतून रिक्वेस्ट करतो की साहेब आता आणखी दारू घेऊ नका. करेक्ट. आता निर्णय आहे त्या माणसाचे चेतन मनवर. एक माणूस म्हणतो ठीक आहे नाही आज सोडून देतो, तो वाचतो. आणि दुसरा माणूस म्हणतो काय फरक पडते, एक शेवटची बाटली घेऊन, आणि तेच शेवटची बाटली कदाचित त्याच्या शेवट करून करू शकते. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. अगदीच, म्हणजे अगदी न्यू इयर रिझॉल्युशन जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा हेच असतो की मी करेन, आजपासून करेन, उद्यापासून करेन, पण जोपर्यंत आपण अवचेतन मनाचं ऐकत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. सो यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. खरंच. मला माहोपेक्षा बद्दल विचारायचंय की आतापर्यंत किती लोकांनी हा कोर्स केलेला आहे आणि काय फीडबॅक आलाय? फीडबॅक तर खूप सुंदर आलेले आहेत. किती लोकांनी केलंय त्याची गिनती तर मी केलं नाही, पण 10,000 त्यापेक्षा जास्त लोकांनी केलं असेल. कारण मी आता 2007 पासून मी हे शिकवत आहे आणि हे माझा एक 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 हॉबी आहे, एक माझी एक इच्छा आहे. कारण की सर्व्हिसमध्ये असताना माझ्या मनात हे आलं होतं की शेवटी सर्व लोकांची एक आयुष्य असते आणि त्या आयुष्यामध्ये त्यांनी काय कॉन्ट्रीब्यूट केलं, जगाला काय दिलंय त्याच्यावरच अवलंबून आहे. तर त्याप्रमाणे मी हे परोपकारसाठी हे सुरू केलं आणि इट जस्ट लोकांचे आनंद जेव्हा मी बघतो तर खूप बरं वाटते. लिव्हिंग एक्झाम्पल्स खूप आहेत, म्हणजे अनेक लोक आहेत. म्हणजे सिंपल म्हटलं तर 4-5 मला मुलगे आले होते, ते म्हणे की साहेब आम्ही CA चे एक्झाम देतो आहोत. तर हे 10 वर्ष जुनी गोष्ट आहे. साहेब काय 3 वेळा झालं तर किंवा 2 वेळा झालं, मला काही एखादा पेपरमध्ये आम्ही मागे पुढे होतो, फेलियर. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी कोर्स केला, त्याच्यामध्ये त्यांची एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाली. तुमचे काय आहे आतील शक्तीला तुम्ही जर जागृत केलं ना तर तो तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशननी बरोबर तो तुम्हाला गाईड करेल आणि त्यात गायडन्स हेल्प्स यू टू अचीव द सक्सेस. आणि सक्सेस तुम्हाला मिळतो त्या गायडन्स जर तुम्ही बरोबर तुम्हाला अचेतन मनचं ऐकलं तर. बरोबर आहे. दे हॅव ऑल बिकम CAs बाय द वे. सो दे आर ऑल हॅपीली प्रॅक्टिसिंग. तो एक मला एकदम आठवण आली. काही केसेस असे आले होते की ज्याच्यामध्ये 2 केसेस तर मला आठवण आहेत की डायव्होर्सची लेवलवर आले होते. तर त्यांच्या मित्रांनी सांगितलं जाऊन हे जरा साहेबांच्याकडे जाऊन ते कोर्स कर. तर कोर्स म्हणजे आमचा काही ते एकदम फॉर्मल कोर्स नाही आहे, ते इट्स मोर ऑफ अ इनफॉर्मल सेटिंग. त्यांनी केला तर दे आर स्टील हॅपीली मॅरिड नाऊ. त्यांचे आपसाचे जे काही त्यांची दुरावा होता तो गेला. अँड दॅट इज अनदर थिंग. त्याच्याशिवाय ऑन दी अदर साइड बरेचसे लोकांची सवय सुटले, म्हणजे ड्रिंकिंग सुटलं, स्मोकिंग सुटला, तो एक भाग झाला.
मेन सक्सेस आम्हाला मिळाला आहे वेट रिडक्शन. हो. वेट रिडक्शन विदाउट एनी मेडिकेशन और एनिथिंग, फक्त लाईफस्टाईल चेंज आणि मेंटल जे तुमची स्क्रिप्टिंग आहे. तुम्ही अचेतन मनला काय कमांड्स दिलेले आहेत ते कमांड इरेज करून नवीन कमांड टाकले तर इमिडिएटली बॉडीवर इफेक्ट येतो. अच्छा. म्हणजे ही आमची एक प्रणाली आहे ज्याच्यामध्ये अनेक आजार त्याचा शोध आम्ही लावला की ते तुमचे थॉटमुळे ते आजार होतात. मी जसं तुम्हाला पूर्वी सांगत होतो ते रेकॉर्डिंगच्या पूर्वी की आजार काही तुम्हाला औषधीच्या दुकानमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला औषध मिळणार, आजार पण कॉलरा, टीबी हे सगळं आजार, मलेरिया तुम्हाला किती पैसे दिले तर मिळत नाही. तो आजार येतो कुठून? इट इज युअर स्क्रिप्टिंग. तेच एक डास आहे, 10 लोकांना इज बायटिंग, पण त्यापैकी 3 लोकांना मलेरिया होतो, उरलेल्या होत नाही. तर कुठेतरी देर इज अ डिफरन्स इन द थॉट प्रोसेस. करेक्ट. व्हॉट इज युअर डिफेन्स मेकॅनिझम, तुमची इम्युनिटी किती आहे, ते सगळं अचेतन मनवर डिपेंडेंट असते. सो दॅट इज व्हॉट वी आर वर्किंग ऑन. बेसिकली जे काही तुम्ही औषध घेतात त्याला एक दुजोरा किंवा बलकटीकरण करण्यासाठी थॉट्स इम्पॉर्टंट आहेत. वी कॅनॉट रिप्लेस व्हॉट एव्हर दी मेडिकल सायन्स डज, बट वी कॅन हेल्प. आमच्या मधनं काय आहे की तो जे काही तुम्ही औषध घेतली त्याला जर जास्त इफेक्टिव्ह करायचं असेल, जसं आम्ही म्हणतो की डॉक्टर हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले तर हे जे जितके ते पडदे असतात ते सगळे हिरवे रंगाचे असतात. का? सूदिंग असते, ते तुमच्या मनाला शांती देतात. त्याप्रमाणे जर तुमचे थॉट्स शांतीपूर्वक आहेत किंवा तुमचे थॉट्स आर अगेन्स्ट दी नेगेटिव्ह इमोशन्स अँड नेगेटिव्ह थॉट प्रोसेसेस, ऑटोमॅटिकली तुमचा आजार लवकर बरा होईल. देर विल बी हेल्प टू दी डॉक्टर. अगदीच अगदीच अगदीच. मला याविषयी खरं तर अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण माहोपेक्षा या जीवन पद्धतीविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री उज्ज्वल उके सर. सर, मला माहोपेक्षा विषयीच अजून या कोर्स विषयी खरं तर जाणून घ्यायचंय. ही एक थॉट थेरपी आहे असं तुम्ही म्हणताय, तर जे हिप्नॉसिस करतात किंवा मेडिटेशन, यापेक्षा हे वेगळं कसं आहे? ते सगळं म्हणजे वेगळे वेगळे सिस्टम्स असतात. आमच्या सिस्टम मध्ये आम्ही काय करतो, एक आमची सुरुवात अशी असते की जे तुमचे चेतन मनाने तुमचे अचेतन मनला सांगितलेलं आहे, कळत न कळत ते थॉट्स जे तुमच्या मनात आलेले आहेत जन्मापासून आतापर्यंत, त्यांनी तुमच्या एक स्क्रिप्ट तयार केलेला आहे आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगतात. म्हणजे जसं नाटकाचा एक स्क्रिप्ट असतो, सिनेमाचा स्क्रिप्ट असतो, डायरेक्टर सांगतो ह्या स्क्रिप्ट प्रमाणे तुम्ही ऍक्टिंग करायची. तर जे काही तुम्ही विचार करतात तो अचेतन मन यस बॉस करतो आणि तो स्क्रिप्ट तयार करतो की माझे मालकाला असं असं जीवन जगायचं आहे. तर तुम्ही जर नेगेटिव्ह थॉट्स केले की सगळं बेकार आहे, माझं आयुष्य इज युसलेस, जगात एकदम अंधार आहे, असं विचार केला तो यस बॉस करतो आणि तुमची स्क्रिप्टिंग तो वेगळी मार्गाने घेऊन जातो. जर तुम्ही चांगला विचार केला अँड युअर थॉट, म्हणजे हे डिफॉल्ट सेटिंग आहे. हा, म्हणजे असं नाहीये की तुम्ही जाणून बुजून काहीतरी वाचून वाचून तुम्ही सांगायचं की नाही मी चांगला मी चांगला, असं नाही आहे. पण तुमची डिफॉल्ट सेटिंग शुड गो टुवर्ड्स प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आणि पॉझिटिव्ह विचारधारा जर आहे तुमची, तर आपोआप तुमचे थॉट्स पण व्यवस्थित कमांड्स देतील आणि त्याप्रमाणे तुमची स्क्रिप्टिंग चेंज होईल. करेक्ट. सो दिस इज अवर बेसिक फिलॉसॉफी. आमच्याकडे त्याच्यामध्ये अनेक रिसर्च आम्ही केलेले आहेत. मेमेटिक रेझोनन्सची एक थिअरी आहे, ते सगळं आम्ही वापरतो आणि शिकवतो. आणि त्याच्यानंतर मेन काय आहे, माणसाला जे कॉम्पिटिशन असते ना, जे चेतन मन आहे ते नेहमी इट्स फाइंडिंग सोर्सेस ऑफ लिव्हिंग. म्हणजे न्यूट्रिशन, तुम्हाला पोषण पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे. तर हे जगात जेव्हा पुढे जातो माणूस, तर ह्या प्रत्येक गोष्टीला रिसोर्सेस कमी आहेत आणि त्यासाठी त्याला कॉम्पीट करायला लागते. कॉम्पीट जेव्हा तो करतो तर त्याला एक नेगेटिव्ह माइंडसेट तयार होतो. जसं जंगलात एक माणूस फिरत आहे, आवाज आली तर पहिला त्याचे रिएक्शन असते, अरे काहीतरी माझ्यावर काही डेंजर आहे का. तो नेगेटिव्ह आधी येतो. असं तो कधी विचार करत नाही की अरे वा किती सुंदर आवाज आली आहे, असं होत नाही. तो डिफॉल्ट सेटिंग नेगेटिव्ह आहे.
तर आम्ही काय म्हणतो की तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करून डिफॉल्ट सेटिंग जरा पॉझिटिव्ह कडे आणलं ना, देन युअर लाईफ विल बी मच बेटर. आतून पण तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि तुमचे होणारे जे घडणारे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला जसं तुम्ही म्हणाले स्ट्रेसला फेस करण्याची तुमची ताकद वाढेल आणि तुम्हाला ते जे इतका मोठा पहाड सारखा दिसत होता ते लहान दिसतो. मग आत्ताच्या युवकांना, कारण आपण बघतोय की ही युवा पिढी उद्याचं भविष्य आहे आणि असं असताना अनेक गोष्टी घडत आहेत. आता खरंच डिस्क्रिप्टिव्हली सांगायचं झालं तर इतके अपघात होत आहेत, इतके अत्याचार घडत आहेत, आत्महत्या घडत आहेत. आजच्या युवकांना हे इनर पॉवर जागृत करण्याची किती गरज आहे? गरज सर्वांना आहे. युथला जास्त गरज आहे, पण सर्वांना त्याची गरज आहे. कारण की जरीही तुम्ही शेवटचे 2 महिने तुम्हाला राहिलेले आहेत तरीही इट्स नॉट टू लेट. तुम्ही ते पॉवरला जागृत करू शकतात. मी नेहमी म्हणतो हे वाघ असतो ना, वाघ कधी बुढा होत नाही, कधी ही डझंट गेट ओल्ड टिल द लास्ट मिनिट ही इज फायटिंग फॉर हिज फूड. त्याप्रमाणे युथला गरज आहे, कारण की ते उद्या ते ह्या देशाला पुढे घेऊन जाणार, ह्या जगाला पुढे घेऊन जाणार. त्यासाठी त्यांनी जर त्याची जी इनर पॉवर्स आहेत त्याला त्यांनी जागृत केलं तर ते जास्त सक्सेसफुली त्याला वापर करू शकतो. निश्चितच आपल्या मनातच असते ही शक्ती आणि ती फक्त आपण जागृत करायला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.